Hello everyone, welcome to SK Sir's Maths Academy. In the last lecture, we have seen Rolle's theorem. Okay, let me revise the statement of Rolle's theorem once again here. तर Rolle's theorem मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे? There are three conditions which is stated by Rolle's. Okay, suppose f of x be a function which is first condition which is continuous on closed interval ab, second condition which is differentiable on open interval ab, and third condition is f of a is equal to f of b. ह्या तीनही कंडिशन जर तुमच्या दिलेल्या फंक्शनने जर सॅटिस्फाय केल्या तर आपण असं सांगू शकतो की रोल्स थेरमच्या ज्या काही कंडिशन्स आहेत त्या सॅटिस्फाय करते तुमचं फंक्शन. आणि मग पुढे काय होणार आहे, जर ह्या तीन कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तर आपल्याला असं सांगता येतं देअर एक्झिस्ट सम पॉइंट सी. हा एक पॉइंट आपल्याला तिथे असा एक्झिस्ट असलेला भेटेल. असा पॉइंट मिळेल की जो कशावर असेल, ओपन इंटरवल ए बी वर असेल. आणि ओपन इंटरवल ए बी वर असेल आणि त्या पॉइंटला नक्की काय होणार, तर त्या पॉइंटला तुमची डेरिव्हेटिव्ह, त्या पॉइंटला तुमची जी काही डेरिव्हेटिव्ह आहे ती डेरिव्हेटिव्ह 0 होऊन जाणार. म्हणजेच ह्या तीन कंडिशन सॅटिस्फाय करणारं जर फंक्शन आपल्याला भेटलं तर त्या फंक्शनसाठी सी हा असा एक पॉइंट नक्की मिळणार की ज्या पॉइंटला तुमची डेरिव्हेटिव्ह 0 होणार आहे. दिस इज द स्टेटमेंट ऑफ रोल्स थेरम. हे स्टेटमेंट महत्त्वाचं आहे. का महत्त्वाचं आहे, कारण की आपल्याला ह्या स्टेटमेंटचा यूज करून याच्यावर प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. ओके, आणि एक प्रॉब्लेम लास्ट लेक्चरमध्ये केलेला आहे. आज आपण पुढच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूयात. Let me write down the problem here. Verify Rolle's theorem for f of x is equal to sin x minus sin 2x on 0 to pi. Okay, so this is your function. Function is f of x is equal to sin x minus sin 2x and interval is 0 to pi. तर 0 to pi असा इंटरवल आपल्याला दिलेला आहे. ओके, हा इंटरवल दिलाय आणि त्याच इंटरवलवर आपल्याला हे फंक्शन रोल्स थेरम सॅटिस्फाय करतं की नाही, व्हेरीफाय करतं की नाही ते चेक करायचं आहे. मग आता असं करायचं म्हणजे नक्की काय, तर आपल्याला सांगितलंय की अल्गोरिदम आहे, आपल्याला तीन कंडिशन चेक करायच्यात आणि त्या ठिकाणी कसं जर तीन कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तर त्या ठिकाणी एक असा पॉईंट सी भेटेल ज्या पॉईंटला तुमची डेरिव्हेटिव्ह जी आहे दिलेल्या फंक्शनची ती 0 होणार आहे. आणि मग हेच आपल्याला व्यवस्थित सोल्युशन लिहायचं आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला काही बेसिक कॉन्सेप्ट्स मी सांगितलेले आहेत. त्यापैकी पहिल्यांदा आपण काय चेक करणार आहोत, कंटिन्युटी. राईट. सो ॲज आय ऑलरेडी टोल्ड यू, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आर ऑलवेज कंटिन्युअस. अजून कुठले कुठले सांगितले, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहे, लॉगरिथमिक फंक्शन आहे, एक्सपोनेन्शियल फंक्शन्स, पॉलिनॉमियल्स, हे सगळे फंक्शन्स हे ऑलवेज कंटिन्युअस असतात. ओके, आणि त्यांच्या त्या डोमेनला ऑलमोस्ट ते डिफरन्शिएबल सुद्धा असतात. पण मी तुम्हाला सांगितलं फक्त कंटिन्युटी बद्दल बोलूयात आपण. मग कंटिन्युटी सांगता येईल, यस, काय सांगता येईल आपल्याला की वी नो दॅट trigonometric functions are continuous on 0 to pi. Hence, this given function f of x is continuous on 0 to pi. Right? हे झालं सगळं कंटिन्युटी बद्दल झालं. आता सेकंड पॉइंट जो आहे विच इज डिफरन्शिएबिलिटी. Right. So first condition is to check continuity. Second condition is to check differentiability. Right. मग आता डिफरन्शिएबिलिटी बद्दल आपल्याला काय सांगता येईल, तर डिफरन्शिएबिलिटी
दिलेला फंक्शन हे डिफरन्शिएबल आहे असं आपण कधी म्हणतो, जेव्हा जेव्हा तुमचं फंक्शन जे आहे त्याची डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होते ऑन अ गिवन इंटरवल, तेव्हा त्याला आपण डिफरन्शिएबल आहे असं म्हणतो. मग आता इथे मी तुम्हाला सोपा पर्याय सांगितलं, तसं तुम्हाला माहिती आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे, याचा मिनिंग असा झाला ट्रिग्नोमेट्रिक आहे म्हणजे कंटिन्युअस आहे, म्हणूनच ते डिफरन्शिएबल सुद्धा आहे, राईट, कारण आपल्याला त्याचा स्मूथ कर्व काढता येतो. ओके, मग आता त्याच्याऐवजी मी तुम्हाला एक अल्टरनेटिव्ह सुचवलाय. अल्टरनेटिव्ह काय आहे की तुम्ही डायरेक्ट त्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करून बघा ना, बेस्ट वे, राईट. सो आपल्याकडे समजा इथे फंक्शन आहे f of x इज इक्वल टू sin x minus sin 2x. Okay, so I will try to find out the derivative of this function directly. Now tell me the derivative of sin x. Sin x ची डेरिव्हेटिव्ह जी आहे ती असते cos x, राईट, आणि sin 2x. ओके, आता हे थोडंसं कंपोजिट रूलने करायला लागेल आपल्याला. आपल्याला माहिती आहे इथे आतमध्ये काय आहे याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही, म्हणजेच काय साईनच्या आतमध्ये इकडे काय आहे डझंट मॅटर ॲक्च्युली. आपण फक्त विचार करूयात की ह्या ठिकाणी साईनची डेरिव्हेटिव्ह काय येते. तर साईनची डेरिव्हेटिव्ह येते कॉस, आणि जे पुढे ब्रॅकेटमध्ये आहे जसंच्या तसं लिहिणार आपण cos 2x. आणि आता ह्या ब्रॅकेटमधलं जे काही फंक्शन आहे ते नॉर्मल फक्त x असा व्हेरिएबल आहे का, नाही. मग आपल्याला काय करायचं, ह्या तुमच्या ब्रॅकेटमधल्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायचे आणि त्या डेरिव्हेटिव्हने ह्या आलेल्या डेरिव्हेटिव्हला मल्टिप्लाय करायचं आहे. आणि म्हणून मग आपल्याला लक्षात आलं की 2x जो आहे 2x, ह्या 2x ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x काय होणार आहे, फक्त 2 येईल, म्हणून मी 2 ने इथे मल्टिप्लाय केलं. सो ही तुमची काय झाली डेरिव्हेटिव्ह झाली. आता तुम्हाला जे काही इंटरवल दिलेला आहे त्या इंटरवलचा जर तुम्ही विचार केला तर तुमच्या लक्षात येईल 0 to π. आता तुम्हाला इथे काय चेक करायचं आहे, ह्या 0 आणि पायच्या मध्ये कुठलीही व्हॅल्यू टाकली आणि जर आपल्याला ह्या फंक्शनची व्हॅल्यू जर डिफाईन झाली तर त्याला आपण असं म्हणणार की डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होते. मग बाय डिफॉल्ट वी नो दॅट cos function is always differentiable, right? Cos function is always differentiable, rather at any given angle, at any given point this function exists. cos ची कुठलीही व्हॅल्यू इनपुट म्हणून द्या, नॉट डिफाईन असं कधी येत नाही, आपल्याला माहिती आहे 0 पासून 1 पर्यंत त्याची रेंज असते आणि नेहमीच आपल्याला व्हॅल्यू मिळतात. म्हणजेच याचा अर्थ काय, याचाच अर्थ असा झाला दॅट इम्प्लाइज f dash of x exist on open interval ab. सॉरी, इथे ओपन इंटरवल ए बी म्हणायचं म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे, ॲक्च्युली 0 to π असं म्हणायला पाहिजे, राईट. सो आपण इथे ॲक्च्युली करेक्शन करून काय लिहिणार, 0 to π असं लिहिणार. आणि मग इथे जर तुमची डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होतीये, याचाच मिनिंग असा झाला युअर फंक्शन f of x इज डिफरन्शिएबल ऑन ओपन इंटरवल 0 to π. ओके, दिस इज युअर सेकंड कंडिशन. सिंपल, एवढंच लिहायचंय, असंच लिहायचंय. लक्षात घ्या, आपल्याला इनसेमला चांगला स्कोर करायचा आहे तर हे असंच लिहिणं एक्सपेक्टेड आहे. थोडंसं जर इकडे तिकडे चुकलं ना तरी काही फरक पडत नाही, परंतु आपल्याला या तुमच्या रायटिंग स्टाईलमुळे काही ना काही मार्क्स मिळणार आहेत तिकडे. सो युअर रायटिंग स्टाईल मॅटर्स अ लॉट, डू रिमेंबर. नाउ नेक्स्ट कंडिशन इज विच इज थर्ड कंडिशन, f of, I mean we have to check f of a is equal to f of b. That is to check f of 0 is equal to f of π. आता ह्या व्हॅल्यू प्रत्यक्ष कॅल्क्युलेट केल्याशिवाय पर्याय नाही. मग आपण काय करणार आहोत, आता इथे हे चेक करायचं आहे, दिस इज दी थर्ड कंडिशन, राईट. मग आता इथे डायरेक्ट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून बघूयात आपण काय मिळते आपल्याला. मग तुम्ही जर डायरेक्ट व्हॅल्यू जर कॅल्क्युलेट केली तर बघा, पहिल्यांदा आपण कॅल्क्युलेट करूया f of, राईट डाऊन फर्स्ट f of x काय आहे, म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही, sin x मायनस sin 2x, राईट. सो पहिल्यांदा व्हॅल्यू ठेवून बघूया 0. सगळ्यांच्या लक्षात आलंय की a म्हणजे काय तर ह्या इंटरवलचा पहिला पॉईंट, ओके, आणि b म्हणजे काय तर ह्या इंटरवलचा शेवटचा एंड पॉईंट, ओके, त्यालाच a आणि b असं म्हणतो. मग आता इथे f of 0 ठेवायचं आहे पहिल्यांदा आणि व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. तर आपल्या लक्षात येईल की काय येणार आहे बघा, sin 0 मायनस sin 0. वी नो दॅट द व्हॅल्यू ऑफ sin इज 0. सॉरी, व्हॅल्यू ऑफ sin 0 इज ऑलवेज 0, राईट. सो हे आन्सर तुमचं आलेलं आहे 0 आलं, बरोबर. आता लगेच शेजारी चेक करून घ्यायचंय f of π. सो दिस इज इक्वल टू sin π minus sin 2π. We know that the value of sin π is always 0 and sin 2π is also 0, right? So this is equal to 0. Fine. So आता तुमच्या लक्षात आलं, इथे व्हॅल्यू काय भेटले तुम्हाला, इथे व्हॅल्यू भेटली 0, इथे पण भेटली 0. सो तुमच्याकडे थर्ड कंडिशन सुद्धा सॅटिस्फाय झालेली दिसते. सो दॅट इम्प्लाइज f of 0 इज इक्वल टू f of π. आणि मग आपण आता कंक्लुजिव्ह स्टेटमेंट लिहिणार. इकडे आपण लिहिणार all conditions of Rolle's theorem are satisfied, right? All conditions of Rolle's theorems are satisfied, hence
बाय रोल्स थेरम देर एक्झिस्ट पॉईंट सी बिलॉंग्स टू, असा एक पॉईंट आपल्याला मिळेल. 3 कंडिशन सॅटिस्फाय झालेले असल्यामुळे असा एक पॉईंट मिळेल. कशावर? ह्या तुमच्या ओपन इंटरवल 0 पायवर सच दॅट डू रिमेंबर सच दॅट एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू 0. राईट, ही तुमची आहे रोल्स थेरमचं स्टेटमेंट. आणि आता आपला टास्क काय आहे? नेक्स्ट जो पॉईंट आहे किंवा नेक्स्ट स्टेप जी आहे, स्टेप नंबर 4. राईट, दिस इज स्टेप नंबर 1, this is step number 2, this is step number 3, right? And now this is step number 4. Okay, in this step we will find the value of c, right? फक्त कोणाची व्हॅल्यू शोधायची? c ची व्हॅल्यू शोधायची आपल्याला ह्या स्टेपला. आणि जर आपल्याला c ची व्हॅल्यू मिळाली आणि ती व्हॅल्यू 0 आणि पायच्या इन बिटवीन जर असेल तर मग आपण सांगू शकतो की यस, रोल्स थेरम व्हेरीफाईड. हे इतकं इझी आहे, फार काय त्याचं टेन्शन घ्यायचं काही कारण नाही. बघूया, आता समजा तुम्हाला सी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, बरोबर. मग पहिल्यांदा तुम्ही काय स्टार्ट करणार? तुम्ही पहिल्यांदा तुमच्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह काय आहे ते तुम्हाला माहिती पाहिजे. मी नेहमी इकडे काढायला सांगतो डेरिव्हेटिव्ह. बघा, तुम्ही इथे डेरिव्हेटिव्ह शोधलेत की नाही? यस, याला 1 म्हणा आणि मग डायरेक्ट इथे लिहायचे फ्रॉम 1 एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू कॉस एक्स मायनस 2 कॉस 2x. राईट, सो पुट एक्स इज इक्वल टू सी हिअर. सिम्पल, एक्सच्या ऐवजी सी ठेवायचं आहे फक्त. सो काय मिळणार आहे तुम्हाला? एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू कॉस एक्स घेतलंय, नंतर फक्त एक्सच्या ऐवजी सी पुट केलाय. राईट, आणि सी ठेवल्यानंतर आपल्याला ही त्याची डेरिव्हेटिव्ह अशी भेटली. आता बट आपल्याला काय माहिती आहे? रोल्स थेरमच्या ह्या कंडिशन सॅटिस्फाय झाल्यामुळे अकॉर्डिंग टू रोल्स थेरम आपण सांगू शकतो देर एक्झिस्ट पॉईंट सी सच दॅट डेरिव्हेटिव्ह ॲट दॅट पॉईंट बिकम 0. म्हणजे ह्या पॉईंटला डेरिव्हेटिव्ह 0 होते. मग आता आपण काय घ्यायचं आहे? एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू 0 अशी कंडिशन घ्यायची. पण आता एफ डॅश ऑफ सी म्हणजे काय? तर एवढी सगळी टर्म आहे. आणि म्हणून मी आता काय लिहितोय बघा, इथे मी लिहिणार कॉस c मायनस 2 cos 2c इज इक्वल टू 0. ओके, आता हे आपल्याला सॉल्व करायचं आहे, बट थोडीशी रिअरेंजमेंट करायला लागेल आपल्याला. आपल्याला एक फॉर्म्युला माहिती असेल बघा, cos 2 थीटा इज इक्वल टू 2 cos स्क्वेअर थीटा मायनस 1. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, 12thला केलेला आहे आपण. आता मी परत एकदा सांगतो, हा फॉर्म्युला महत्त्वाचा आहे. हा फॉर्म्युला इथे यूज करणार आहोत आपण. मग आता cos 2 थीटा इज इक्वल टू 2 cos स्क्वेअर थीटा इथे टाकायचं आहे. म्हणजे आपल्याला काय मिळेल बघा, cos c मायनस 2 ब्रॅकेटमध्ये 2 cos स्क्वेअर थीटा मायनस 1 इज इक्वल टू 0. हे सिम्प्लिफाय केल्यावर मिळेल आपल्याला cos c मायनस 2 2 जा 4 cos स्क्वेअर, सॉरी इथे c म्हणायला हवं, गलती से मिस्टेक हो गया. सो 4 cos स्क्वेअर c मायनस प्लस 2 इज इक्वल टू 0. ओके, सो आय एम ट्राइंग टू रिअरेंज दिस इक्वेशन लाईक दिस. याला इकडे घेतो आणि त्याचं साइन प्लस करतो 4 cos स्क्वेअर c आणि हे 2 नंबरला जाईल, पण याचं साइन सगळ्यांचे रिव्हर्स करायचे आहेत मला. म्हणजे याचं जर मायनस केलं तर याचं मायनसचं प्लस केलं तर याचं प्लसचं मायनस होणार, मायनस cos c आणि याचं पण मायनस होणार, मायनस 2 इज इक्वल टू 0. आता ह्या इक्वेशनला आपण एक क्वाड्रेटिक इक्वेशन आहे हे सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. हे आहे एक तुमचं क्वाड्रेटिक इक्वेशन, बरोबर. आणि हे क्वाड्रेटिक इक्वेशन जे आहे ते आता आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे, मग आता जर हे क्वाड्रेटिक इक्वेशन आपण जर सॉल्व्ह करायला घेतलं तर याचे डायरेक्ट फॅक्टर्स वगैरे पाडू शकता तुम्ही तुमच्या पद्धतीने, किंवा यू हॅव अनदर अल्टरनेटिव्ह, यूज द सायंटिफिक कॅल्क्युलेटर. तुम्हाला सायंटिफिक कॅल्क्युलेटर वापरायचं आहे, डायरेक्ट जास्त आपलं डोकं वापरायचं नाही. आपल्याला कॅल्क्युलेटर्स अलाउड केलेले आहेत. सो मग आपण कॅल्क्युलेटर वापरणार. आणि इथे तुम्ही थोडक्यात काय तर टीच्या ऐवजी कॉसच्या ऐवजी cos c च्या ऐवजी टी पुट केला तर तुम्हाला कसं भेटेल बघा. हेच जर आपण असं केलं cos c इज इक्वल टू टी पुट केला तर काय भेटेल आपल्याला 4t स्क्वेअर मायनस t मायनस 2 इज इक्वल टू 0. हे झालं तुमचं एक क्वाड्रेटिक इक्वेशन. आता हे क्वाड्रेटिक इक्वेशन प्रॉपरली सॉल्व्ह करूयात आपण बाय युझिंग कॅल्क्युलेटर्स. ओके, मग आता हे कॅल्क्युलेटरवर आपण करणार आहोत, किंवा तुमच्याकडे एक अल्टरनेटिव्ह फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला आठवत असेल सगळ्यांना. असा एक फॉर्म्युला असतो बघा. समजा तुमच्याकडे क्वाड्रेटिक आहे आणि त्याचा जर आपल्याला रूट फाइंड आउट करायचा असेल तर असा फॉर्म्युला असतो. एक फॉर्म्युला आहे मायनस बी प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. राईट, असा एक फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे. आता त्या फॉर्म्युल्याने याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. त्याच्यापेक्षा बेटर वे तुम्ही कॅल्क्युलेटरवर चेक करा आणि डायरेक्ट जर कॅल्क्युलेटरवर जर कॅल्क्युलेट केलं आपण तर आपल्याला ह्या ठिकाणी जी काय व्हॅल्यू मिळणार आहे ती व्हॅल्यू आपण अशी लिहू शकतो बघा. t इज इक्वल टू प्लस ऑर म्हणजे मायनस बी करतोय तर पहिल्यांदा इथे 1 असणार ऑब्विसली. राईट, मी डायरेक्ट आन्सर लिहितो पहिल्यांदा बघा इकडे 1 प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट ऑफ 33 आणि 2a म्हटल्यावर 2 4 जा 8 येईल. आता हा पार्ट सगळा कॅल्क्युलेशनचा आहे, सो डोंट वरी, त्याच्यात काही लोड घेण्याचं काही कारण नाही. कॅल्क्युलेटरवर टाईप करायचं तुम्हाला मी सांगेल, त्याचा एक व्हिडिओ बनवेल मी आणि तुम्हाला व्हिडिओ शेअर करेल जेणेकरून तुम्हाला कळेल की कसं कॅल्क्युलेट करायचं युझिंग कॅल्क्युलेटर. मग आता t इज इक्वल टू हे आहे. मग आता आपण काय करणार आहोत, ही जर टीची व्हॅल्यू झाली, पण प्रत्यक्ष ही व्हॅल्यू कोणाची आहे तर ही आहे
कॉस सीची, कारण कॉस सीच्या ऐवजी आपण टी पुट केलेला आहे मित्रांनो इकडे, बरोबर ना. म्हणून मग कॉस सी इज इक्वल टू 1 ± √33/8. आता शेवटला तुमचं काय टास्क आहे, सीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणं. मग जर सीची व्हॅल्यू पाहिजे असेल तर लिहावं लागेल कॉस इनवर्स ऑफ 1 ± √33/8. आता मग तुम्ही जेव्हा कॅल्क्युलेटरचा यूज कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल ही जी काही व्हॅल्यू मिळालेली आहे, दिस व्हॅल्यू ऑफ सी बिलॉंग्स टू युअर इंटरवल. हा जो तुम्हाला इंटरवल दिलेला आहे त्या इंटरवलमध्ये ती आहे ओपन इंटरवल, बिलॉंग्स टू ओपन इंटरवल 0 to π. ओके, मग अशा पद्धतीने ही जी व्हॅल्यू आहे आपलं तेच टार्गेट होतं की व्हॅल्यू फाइंड आउट करायची सी, आणि ती व्हॅल्यू तुमच्या इंटरवलमध्ये बिलॉंग करते की नाही हे चेक करायचं. मग ते आपण आता चेक केलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला असा एक सी मिळाला की ज्या पॉईंटला डेरिव्हेटिव्ह काय होते, 0 होते, आणि तो पॉईंट जो आहे तो तुमच्या दिलेल्या ओपन इंटरवलमध्ये बिलॉंग करतो. ओके, आणि म्हणून मग आपण सांगू शकतो हेन्स रोल्स थेरम व्हेरीफाईड. ओके, तर अशा पद्धतीने ही रोल्स थेरम जी आहे ती तुम्हाला सांगितली मी. अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. ओके, आता नेक्स्ट प्रॉब्लेम इज व्हेरीफाय रोल्स थेरम फॉर f of x इज इक्वल टू x इन ब्रॅकेट x + 3 e raised to -x/2 on -3 0. ओके, आपण कंटिन्युटी चेक करणार. मग आता इथे जर तुम्ही ऑब्झर्व केलं हे जे फंक्शन आहे ना, हे फंक्शन आपण रिराईट करू शकतो असं बरं का. f of x इज इक्वल टू वी कॅन मल्टिप्लाय दिस x विथ दिस entire bracket so that we get x into x square plus 3x into e raised to -x/2, राईट, असं आपण लिहू शकतो. आता हे फंक्शन तुम्ही पाहिलं तर ह्या फंक्शनचे दोन पार्ट आहेत. हा एवढा पार्ट एक फंक्शन आहे आणि हे फंक्शन आहे मित्रांनो पॉलिनॉमियल, आणि हे फंक्शन आहे एक्सपोनेन्शियल. सो आपल्याला ऑलरेडी सांगितलेलं आहे किंवा माहिती आहे आपल्याला की तुमचं जे काही पॉलिनॉमियल फंक्शन जे आहे ते आणि एक्सपोनेन्शियल बोथ फंक्शन्स आर ऑलवेज कंटिन्युअस. ओके, सो आपण सांगू शकतो इथे आपण असं लिहू शकतो की एक्सपोनेन्शियल फंक्शन अँड पॉलिनॉमियल्स आर ऑलवेज कंटिन्युअस, hence given function f of x is continuous on -3 0. राईट, मी ऑलरेडी पाठीमागच्या लेक्चरला सांगितलंय की नाही, ही फक्त फॉर्मॅलिटी असते. तुम्हाला फक्त चेक करायचं की फंक्शन कुठल्या प्रकारचं आहे, आणि ते एकदम सिंपल असतं. व्हेरीफाय करायला सांगितलं म्हणजेच काय, ते ॲज्युमच करून चाललेले असतात. अगदी बघा 98% तर ते कंटिन्युअस आणि डिफरन्शिएबल असतात. सो डोंट वरी, ते होऊन जातं सगळं. मग आता तुम्हाला इथे लिहिलं तुम्ही कंटिन्युटीबद्दल, आता डिफरन्शिएबिलिटीबद्दल लिहायचं आहे. सो सेकंड स्टेप इज डिफरन्शिएबिलिटी. फाईन. सो आता डिफरन्शिएबिलिटी बद्दल काय सांगता येईल आपल्याला बघा. डिफरन्शिएबिलिटी बद्दल सांगायचं म्हणजे काय, डायरेक्ट फंक्शन घ्यायचे, त्याची डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचे, बाकी काय टेन्शन घ्यायचं नाही. तसं आपल्याला लॉजिकली सांगता येईल की हे पॉलिनॉमियल आहे आणि हे एक्सपोनेन्शियल आहे, दोन्ही फंक्शन काय असतात, डिफरन्शिएबल असतात, आणि म्हणून त्यांचा प्रॉडक्ट सुद्धा डिफरन्शिएबल. दॅट्स ऑल. बट तरी पण मी तुम्हाला सोपा मार्ग काय सांगितलं की ज्याची गरज पुढे पडणारच आहे, ते डेरिव्हेटिव्ह काढून दाखवा डायरेक्ट. दॅट इज द बेस्ट अल्टरनेटिव्ह. ओके, मग तुम्ही फंक्शन जे आहे ते फंक्शन इकडे लिहिणार. तुम्ही पहिल्यांदा ते फंक्शन लिहूयात आपण. f of x इज इक्वल टू x² + 3x e raised to -x/2. मित्रांनो, मी तुम्हाला अगोदर रिव्हिजन सेशन्समध्ये तुम्हाला मी हे प्रॉडक्ट रूल वगैरे सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. मग आता इथे जर तुम्ही पाहिलं ना तर इथे लक्षात घ्या, इथे दोन प्रकारचे फंक्शन्स दिसत आहेत तुम्हाला. ओके, आता इथे वापरायचा आहे प्रॉडक्ट रूल. ठीक आहे, मग आता इथे लिहितो मी f' of x इज इक्वल टू, मग त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हा पहिला पार्ट असतो, याला आपण u बोलतो, हा सेकंड पार्ट त्याला v बोलतो. आय एम टॉकिंग अबाउट प्रॉडक्ट रूल ऑफ डेरिव्हेटिव्ह अँड नॉट ऑफ इंटिग्रेशन. ओके, ते UV रूल तो वेगळा आणि इथे प्रॉडक्ट रूल वेगळा. मग आता काय करायचं, पहिल्यांदा ॲज इट इज आपल्याला माहिती असेल जर UV असे जर असेल तर त्याची डेरिव्हेटिव्ह पहिल्यांदा u जागेवर ठेवा, v ची डेरिव्हेटिव्ह घ्या, प्लस v जागेवर ठेवा, u ची डेरिव्हेटिव्ह घ्या, असं करत असतो आपण. ओके, आय नो काही लोकांना फार इरिटेटिंग होत असेल की सर इतकं बेसिक किती वेळा सांगणार, तर खूप साऱ्या लोकांना हा प्रॉब्लेम असतो आणि अजिबातच बेसिक्स नसल्यामुळे त्यांना फार अडचणी येतात, आणि म्हणून ते ओव्हरकम करण्यासाठी मी एवढं डिटेलमध्ये सांगतोय. लक्षात घ्या, तुम्ही फास्ट फॉरवर्ड पण करू शकता, काय प्रॉब्लेम नाही. फास्टमध्ये पण तुम्ही व्हिडिओ बघू शकता, कुठल्या प्रकारची अडचण नाही. सो f' of x इज इक्वल टू काय करणार आहात तुम्ही, आता पहिल्यांदा फंक्शन ॲज इट इज लिहिलं मी x² + 3x, राईट, आणि आता डेरिव्हेटिव्ह घ्यायची v ची, म्हणजे काय, e raised to something. आपल्याला माहिती आहे e raised to something जेव्हा असतं तेव्हा त्याची डेरिव्हेटिव्ह तीच येते, सेम डेरिव्हेटिव्ह येते त्याची. पण इथे जर नुसता x असतात तर असं ठीक होतं. आता मात्र इथे नुसता x नाही, त्याच्याऐवजी त्या x ला काहीतरी मल्टिप्लायर आहे, आणि म्हणून आपण ही जेव्हा इथे लिहितो ना त्याची डेरिव्हेटिव्ह, तेव्हा त्याला मल्टिप्लाय करायचं ह्या तुमच्या वरच्या फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हने. मग -x/2 याची डेरिव्हेटिव्ह काय येते, -1/2. काय येते, -1/2. म्हणून मी ती डेरिव्हेटिव्ह जी आहे त्याने इथे मल्टिप्लाय करतो, मायनस साईन लिहिलंय, -1/2. फाईन. प्लस आता मी इथे डेरिव्हेटिव्ह कोणाची घेतली आहे, सेकंड फंक्शनची, v ची. आता ह्या v ला ॲज इट इज ठेवणार इकडे मी -x/2, राईट, आणि आता मग मी डेरिव्हेटिव्ह शोधणार आहे पहिल्या फंक्शनची, विच इज u, बरोबर. मग आता u हे फंक्शन जे आहे, u ह्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह शोधायची आहे. मग आता याची डेरिव्हेटिव्ह जर काढायची झाली, डायरेक्ट करू शकतो पॉलिनॉमियलची डेरिव्हेटिव्ह. याची डेरिव्हेटिव्ह येते 2x, बरोबर, आणि याची डेरिव्हेटिव्ह येते
3 राईट. आता मग त्यातल्या त्यात आता हे सिम्प्लिफाय करायचं आहे आपल्याला. बघा कसं सिम्प्लिफाय करता येऊ शकतं आपल्याला. तर याच्यामध्ये ई रेस टू समथिंग आणि ई रेस टू कॉमन दिसते, मध्ये प्लसचं साइन आहे, ह्या टर्ममधनं हे आणि ह्या टर्ममधनं हे कॉमन निघणार आहे, म्हणून लिहिणार तुम्ही ई रेस टू मायनस x/2 हे कॉमन लिहिलंय तुम्ही. मग त्याच्यामध्ये तुमच्याकडे राहील ह्या -1/2 ने याला मल्टिप्लाय करूयात का, यस. मग काय येणार, ह्या -1/2 ने x² ला मल्टिप्लाय केलं झालं -x²/2. त्याच्यानंतर -1/2 ने इथे मल्टिप्लाय केलं तर काय येणार, मायनस प्लस मायनस 3x/2 आणि इकडे प्लसचं साइन आहे प्लस आणि बाकी इकडे राहिलेलं जसंच्या तसं 2x + 3 बरोबर. हे असं हे एखाद्या वेळेस समजलं नाही तर थोडं पॉज करा, त्या ठिकाणी स्लो करा थोडंसं आणि मग तुम्हाला बेटर कॉम्प्रिहेंड होऊन जाईल ते. ठीक आहे. मग आता इथे तुम्ही हे सिम्प्लिफाय करायचं आहे, ई रेस टू -x/2. देन इथे सगळ्यांचा जे काय आहे बेस सेम आहे, सो तसं कॅल्क्युलेट करायचं आहे. बघा मायनस तुम्ही पहिल्यांदा ह्या दोघांचं कॅल्क्युलेशन करा, एवढ्याचं कॅल्क्युलेशन करून घ्या. पहिले ह्या एवढ्यांचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. असं ब्रॅकेट टाकणं रॉंग आहे ॲक्च्युली, पण तुम्हाला समजण्यासाठी सांगितलं मी ते. ठीक आहे. मग आता कसं येणार आहे बघा, -x². ओके फाईन, -x². त्याच्यानंतर इथे आहे -3x आणि इकडे बघा इथे 2 आहे, इथे 2 नाही आहे की नाही, मग इथे 2 पाहिजे तर याला मल्टिप्लाय करणार. जर याला मल्टिप्लाय केलं तर थ्रूआउट ह्या तिन्ही टर्मच्या डिनॉमिनेटरला 2 येईल आणि इथे याला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल, बरोबर ना. हां, म्हणजे इथे 2 नव्हता म्हणून इथे 2 घेतला, पण इथे 2 आहे म्हणून वर पण 2 ने मल्टिप्लाय करायचं, म्हणजे वर मिळेल तुम्हाला 4 आणि मग इथे +4x येणार आहे, 4x आणि इकडे येणार +3. मग आता एवढं सिम्प्लिफाय करूयात आपण. मग आता हे जर सिम्प्लिफाय केलं, ई रेस टू -x/2 आणि मग इथे येईल -x², इथे -3 आणि -4 म्हणजे +x आणि ह्या 2 ने इकडे मल्टिप्लाय केलं म्हणजे काय मिळेल, 2 3 जा 6/2. ही तुमची डेरिव्हेटिव्ह भेटलेली आहे, याला 1 म्हणा. ही दिस इज युअर डेरिव्हेटिव्ह. ओके, ही तुमची डेरिव्हेटिव्ह आहे. आता ही डेरिव्हेटिव्ह भेटली. आता थर्ड कंडिशन चेक करायची मित्रांनो आणि हो सांगूयात, कंक्लुजन लिहायला लागेल तिथे आपल्याला. मग आपण सांगणार की f' एक्झिस्ट कशावर, याच्यामध्ये बघा डिनॉमिनेटरला 2 आहे की नाही. हां, म्हणजे काही टेन्शन नाही, डिनॉमिनेटर 0 होणार नाही आणि फंक्शन कायमच डिफाईन राहील. मग कुठलीही व्हॅल्यू टाका, काय फरक पडत नाही, फक्त डिनॉमिनेटरला 0 नको, तर 0 येऊ शकत नाही. मग आता f' एक्झिस्ट कशावर एक्झिस्ट होतो तो, ऑन -3, इथे ओपन इंटरवल हवा -3 0. हेन्स f(x) इज डिफरन्शिएबल ऑन ओपन इंटरवल -3 0. राईट. तर अशा पद्धतीने आपण डिफरन्शिएबिलिटी चेक केली. ओके, आता आपल्याला पुढची स्टेप चेक करायची आहे, थर्ड स्टेप, टू चेक f(a) इज इक्वल टू f(b), दॅट इज f(-3) इज इक्वल टू f(0). नाव वी विल चेक दिस. मग आता काय होणार आहे बघा, f(-3) हे तुमचं फंक्शन आहे. इथे बघा, हे तुमचं इथे हे पाहिलं तरी चालेल, -3. आता इथे जर पाहिलं तुम्ही, इथे बघा काहीच करायची गरज नाही, एका स्टेपमध्ये आन्सर कळतं. इथे -3 आहे, इथे +3 आहे आणि ई रेस टू -3/2. बाकी कॅल्क्युलेशन करूच नका ना. इथे -3 + 3 इट बिकम 0, ब्रॅकेट 0 झाला, एंटायर टर्म बिकम 0. राईट. आणि सिमिलरली f(0) हे पण सांगू शकता, अरे इथे x आहे की नाही, म्हणजे इथे 0 केला, मग इकडे बाकी काहीही असू द्यात, 0 ने कशालाही मल्टिप्लाय केलं तर आन्सर तुमचं 0 येणार आहे. सो इकडे तुम्हाला येणार आहे इथे 0/2 वगैरे ते येऊ द्यात, त्याने काही फरक पडत नाही. फायनल आन्सर इज 0. राईट. सो दॅट इम्प्लाइज f(-3) इज इक्वल टू f(0). राईट. मग अशा पद्धतीने तुमच्या लक्षात आलं की थर्ड कंडिशन सुद्धा सॅटिस्फाय झाली आणि म्हणून मग आपण सांगू शकतो ऑल कंडिशन्स ऑफ Rolle's theorem are satisfied. Therefore, by Rolle's theorem, there exists point C belongs to open interval -3 0 such that f'(c) is equal to 0. असा एक पॉईंट सी मिळेल की ज्या पॉईंटला तुमची डेरिव्हेटिव्ह काय होणार आहे, 0 होणार आहे. ठीक. मग आता ही थर्ड स्टेप झाली. त्याच्यानंतर आता आपल्याला फोर्थ स्टेप करायची. राईट. स्टेप नंबर 4, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची असते. कोणाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असते, तर आपल्याला फाइंड आउट करायची असते सी ची व्हॅल्यू. बरोबर. मग सी ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करत असतो, पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह लिहितो आपण. आता मी इथं काय करतो बघा, शॉर्टकट टाकतो जरा, म्हणजे पुट x इज इक्वल टू सी इन युअर इक्वेशन 1. सो 1 इक्वेशन आहे, त्याच्यात मी काय करतो आता, सी ची व्हॅल्यू पुट करतो, सी पुट करतो x च्या ऐवजी. मग काय मिळेल मला बघा, f'(c) इज इक्वल टू, इथे पाहिलं तर तुम्ही लक्षात येईल, ई रेस टू -c/2 in bracket -c² plus 6/2. Right. But according to Rolle's theorem, your f'(c) is equal to 0. Right. आणि म्हणून मग हा पूर्ण एवढी टर्म आहे सगळी 0 होऊन जाईल. Therefore, e raised to -c/2 in bracket -c² plus c plus 6/2
इज इक्वल टू 0, राईट. आता बघा हे एकूण 0 झाले, याचा अर्थ काय, हा 2 पलीकडे पाठवा, याला पलीकडे पाठवा, हे सगळं 0 होणार. म्हणजे मग खाली राहील काय, फक्त -c² प्लस c प्लस 6 इज इक्वल टू 0, राईट. आता हे जर आपण व्यवस्थित केलं, हे जर सॉल्व्ह केलं, हे आपण आता असं मनाने सॉल्व्ह करत बसायचं नाही, सायंटिफिक कॅल्क्युलेटर घ्यायचे, क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये जायचे आणि कॅल्क्युलेटरने डायरेक्ट सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. तुम्ही जर हे डायरेक्ट जर कॅल्क्युलेटरवर जर सॉल्व्ह केलं तर तुम्हाला त्याची प्रॉपर व्हॅल्यू मिळणार आहे. ठीक आहे. मग याची जर आपण व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचा प्रयत्न केला, तर तुम्हाला c इज इक्वल टू एक व्हॅल्यू येईल 3 आणि दुसरी व्हॅल्यू येईल -2. कुठल्या व्हॅल्यू येणार आहेत, एक येणार 3 आणि दुसरी येणार -2. मग आता ह्या दोघांपैकी आपल्याला कमीत कमी ते काय म्हटलंय, देअर एक्झिस्ट ॲटलिस्ट अ पॉईंट सी, एक तरी सी मिळायला हवा की ज्या पॉईंटला तुमची काय होणार आहे, डेरिव्हेटिव्ह 0 होणार आहे आणि तो पॉईंट त्या इंटरवलच्या मध्ये असेल, ह्या इंटरवलच्या मध्ये. मग आता बघूयात 3 जर पाहिला तर मित्रांनो -3 आणि 0च्या मध्ये 3 असतो का, नाही. मग इथे आपण सांगू शकतो c इज इक्वल टू 3 डज नॉट बिलॉंग्स टू, काय म्हणणार, डज नॉट बिलॉंग्स टू युअर ओपन इंटरवल -3 0, बट c इज इक्वल टू -2 बिलॉंग्स टू -3 0, राईट. असा आपल्याला एक c मिळतोय की ज्या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह 0 होती आणि तो तुमचा पॉईंट या दिलेल्या ओपन इंटरवलच्या आतमध्ये आहे. आणि म्हणून सांगू शकतो हेन्स रोल्स थेरम व्हेरीफाईड, राईट. तर बघा रोल्स थेरमबद्दल मी खूप डिटेलमध्ये सांगितलेलं आहे, आपण 3-4 प्रॉब्लेम्स घेतलेत. ठीक आहे. आता थोडं सुरुवातीला होतं म्हणून मी थोडंसं स्लो घेतोय, पण आता त्याच्यानंतर मात्र इथून पुढचे सगळे प्रॉब्लेम्स मी एकदम पटपट घेणार.